दारावर गेलाय तो. नाही त्याला सांगा बरं का हा. मामा येऊन गेला म्हणून त्याला नाही. बिले राग आला असं माझा. मग आता राग येणारच ना. नाही पण कसं आहे बरं का हा. असं हा, विचार ला. विनिमय करून काय जावई जाय मामा जवळ जाय जरा. काय नका कशाला हात नाही का कशाला कोणाचा हात घ्यायचा आपण. अरे मी म्हणतो आई कशाला आपल्या दारात यावं एखाद्यानी हा नाही म्हणलं ना नाही कशाला कोणी आपल्या दारात यावं काय गप ना. जावई हे बघा मामा तुम्हाला तुमची पोरगी नव्हती द्यायची तर तुम्ही नाही म्हणायचं होतं पण हे असं ना परत दारात येऊन नाही नाही म्हणायचं 3-3 वेळा. एकदा आई विचारला नाही म्हणला तर नाही म्हणला काही नाही अरे आम्हाला. ऐकून तर घे ना. जावई मी काही तर नाही म्हणायला आलो होय. पोरगी द्यायला आलेत ना तेच सांगायला आलाय तो. आता ऐकायचं तुझी नाही, आई वच करतो. काल मला येऊन भांडली. हा हा एवढी भांडली की आता मला रातभर झोप नाही. केव्हा इकडे येतो बहिणीला भेटून सांगतो की बाबा माझी गुढी तुला द्यायला तयारी. हा मामा एक एक कस काय तयार झाली? अरे तसं नाही. अरे कसं आहे आमचे बाबा बी म्हणले होते ना हा की सुईरीक झाली पाहिजे. मग लहानपणापासून मी पण तुला जावंच म्हणायचं ना आहे का नाही. आता मला वाटायचं आपण गरीब आहे पैसा पाणी नाही आपल्याकडे पण मला वाटायचं पोरगी नोकरीवाल्याला द्यावा. आता एक एक विचार असते डोक्यात पण आता ताईने मला व्यवस्थित समजून सांगितलं मग मी म्हणलं काय हरकत नाही बा देऊन टाकायला. तर कसं आहे माहिती का तुमच्यासारखे लय मामा आहेत त्यांना आहे ना म्हणजे त्यांच्या बी मनात आहे ना तुमच्यासारखीच भावना असते. हा. म्हणजे काय आपल्या बहिणीला पोरगी द्यायची नाही म्हणजे हा. लाख लोकांना दिली तरी जमन म्हणजे तिकडं काय होईन आपल्या पोरीचा विचार नसतो काय माहिती नसतं पण आपल्या बहिणीला द्यायची नाही म्हणून बहिणी हिस्सा मागायला त्यात मग मामाला राग येतो मग भावा बहिणीच्या नात्यात कलंक लागतो. हे लागू नये यासाठी बी मी प्रयत्न करणार होतो पण तुम्हाला आपल्या बहिणीची किंमत कळावी आपल्या बहिणीच्या पोरांची किंमत कळावी. बरं बहिणीचं पोरगा काय वाईट मी वाईट आहे का नाही, तुमच्या तसं- समोर लहानाचा मोठा झालं काय अडचण आहे तुमच्यासारख्या मामाला खा बाबा माझं म्हणणं तर ऐकून घे बाबा. आणि म्हणजे बाकीच्या बी सगळ्याच मामाने तुमच्यासारखा विचार करावा ते- एवढंच म्हणायचं. आता जसं तुम्ही विचार केला बाकी बरोबर. काही तू नाही. म्हणतो ते बरोबर आहे पण आता कसं आहे हे एकंदरीत सगळं जुळून येऊ राहिले. मी आता दाजीशी बी बोलतो आणि फक्त मला भाऊ थोडं सांभाळून घ्या आणि माझी पोरगी मी तुम्हाला देतो. तू काळजीच करू नको बाबा काळजीच नका त्याची. करू आम्ही समधी लग्नाची तयारी केलेली आहे बघा